नमस्कार सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कच्ची दाबेली। त्यासाठी साहित्य काय घेतले आहे तर एका वाटीमध्ये मिरचीचा थोडासा ठेचा, भाजलेले दाणे, बारीक शेव आणि खजूर आणि चिंचाची चटणी, बटर घेतलेला आहे, पाव आहेत। आता डाळिंबाचा सीझन आहे म्हणून डाळिंब घेतलेले आहेत भरपूर सारे आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। बटाटे उकडून आपण स्मॅश करून घेऊया। बटाटे उकडल्यानंतर स्मॅश करून घ्यायचे, त्याची चटणी करायची आहे। त्याआधी आपण खजुराची चटणी बघूया। त्यासाठी आपण थोडेसे खजूर घेतलेले आहे, बिया काढून, चिंच टाकलेली आहे, त्यामध्ये आपण गूळ किसून टाकणार आहोत जेणेकरून आपली खजुराची चटणी खूपच चवदार होते। तर आपण त्याच्यामध्ये सेंदव मीठ चवीप्रमाणे टाकणार आहोत जेणेकरून आपल्याला बाधत नाही। हे पहा, आपण थोडेसे चवीप्रमाणे सेंदव मीठ टाकलेले आहे, पाहू शकता। आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून चटणी बनवून घ्यायची आहे। तर आता आपण बटाट्याची चटणी करून घेऊया। बटाट्याची चटणी बनवून घेण्यासाठी आईने कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे कढीपत्ता टाकायचा आहे। त्याआधी आपण पाहूया, मोहरी छान तडतडू द्यायची आहे, त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकणार आहोत जेणेकरून खूपच छान चव येते। आपण त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा बारीकच चिरावा, त्यामध्ये थोडासा ठेचा टाका आणि छानपणे कांदा ब्राऊन होईस्तोवर मस्त फ्राय करून घ्या। त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक किसून टाकायचं आहे, म्हणजे आलं किसून टाकायचं आहे। आलं किसून टाकल्याच्या नंतर हे पाहू शकता तुम्ही, खूपच छान आपली चटणी तयार होणार आहे। त्याच्यामध्ये आपण धने पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, लाल मिरची टाकलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये सर्वात स्पेशल म्हणजे कच्ची दाबेलीचा मसाला देखील टाकायचा आहे। कच्ची दाबेलीचा मसाला टाकल्याच्या नंतर आता आपण मस्त पाव कापून घेणार आहोत। पाव कापून घेण्याचे पहिले पाव चांगला दाबून घ्या, मग पाव कापा, म्हणजे जेणेकरून पाव चांगला कापला जातो। आता आपण पावावर हिरवी चटणी लावणार आहोत। हिरवी चटणी लावल्याच्या नंतर पावाला खूप म्हणजेच कच्ची दाबेलीला खूप छान चव येते। हा ऑप्शनल आहे, तुम्ही लावा किंवा न लावली तरी चालू शकते। त्याच्यावर आपण थोडी बटाट्याची चटणी छान चिपकून घेऊया मस्त। आता आपण याच्यावर थोडीशी शेव टाकणार आहोत। शेव टाकण्याच्या पहिले आपण याच्यानंतर पाहू शकता तुम्ही, याच्यावर आपण चिंच आणि खजुराची जी चटणी तयार केली होती ती पावाच्या दुसऱ्या साईडला आपण चिटकवलेली आहे। आता भाजलेले शेंगदाणे थोडेसे टाकायचे आहे आपल्याला। हे पहा, भाजलेले शेंगदाणे जेव्हा दाताच्या खाली येतात तेव्हा खूप छान लागतात। त्यावर आपण डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत। डाळिंबाचे दाणे टाकल्याच्या नंतर आपण त्यावर शेव भुरभुरणार आहोत आणि आता थोडासा कच्चा कांदा, म्हणजे आपण जो बारीक चिरला होता तो कांदा टाकलेला आहे। आणि आता आपण हे तव्यावर मस्त बटर टाकून मस्त दोन्ही बाजूने छान फ्राय, म्हणजेच चांगला पाव खरपूस होईस्तोवर आपल्याला पाव भाजून घ्यायचा आहे। पाव खरपूसच भाजा जेणेकरून कच्ची दाबेलीला खूप छान चविष्ट चव येते। हे पाहू शकता, काय भारी मस्त धूर निघालेला आहे, मस्त वास येऊनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। पाहू शकता तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून पहा कच्ची दाबेली। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा। बाय।